स्वतःला नव हिंदुत्ववादी समजणाऱ्या भाजपच्या 2 आमदारांनी दौंडच्या यवतमध्ये दंगल पेटवली असा अत्यंत गंभीर आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। दौंडमध्ये हिंसाचार करणारे अर्बन नक्षलवादी हे भाजपचेच होते। भाजपचे 2 आमदार यवतमध्ये येतात आणि दंगल पेटवून जातात। अशा वेळेला फडणवीसांचा जनसुरक्षा कायदा काय करतोय असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे। दौंडमध्ये काल हिंसाचार झाला, हे अर्बन नक्षलवाद भाजपचेच होते। कोण आले बाहेरून? 2 आमदार भाजपचे आले आणि दंगल पेटवून गेले। आले ना 2 आमदार जे मूळचे भाजपवाले नाही आहेत, नव हिंदुत्ववादी स्वतःला समजणारे, ते यवतमध्ये येतात, दौंडमध्ये येतात आणि दंगल पेटवून जातात। काय करतोय तुमचा जनसुरक्षा कायदा? हा भांडी घासतोय का कोणत्या कोठ्यावर नाचतोय? सांगा ना। काय सांगतात? देवेंद्र फडणवीस हे फेल्युअर मुख्यमंत्री आहे, अपयशी मुख्यमंत्री आहे। त्यांचा फक्त फुगा फुगवलेला आहे। जसा नरेंद्र मोदीची हवा भरलेली आहे फुग्यात, तशी इथे देवेंद्र फडणवीस यांची हवा भरलेली आहे। जे लोक चुकीच्या पद्धतीने काम करत असतील, अर्बन नक्षलवाद हे जे काही विधेयक मंजूर झालेलं आहे, बघा देशाच्या विरुद्ध, राज्याच्या विरुद्ध एक फक्त बंदुकाच हातात घ्यायला पाहिजेत असं नाही। देशाच्या विरोधातले विचार जर लोकांच्या मेंदूमध्ये, तरुणांच्या मेंदूमध्ये जर काही लोक पद्धतशीरपणे नियोजन पद्धतीने जर टाकत असतील आणि देशाच्या विरोधात उभं करत असतील, तर त्याला सुद्धा नक्षलवादच म्हणतात। जो जण अशा पद्धतीने कृती करत असेल, महाराष्ट्र शासन त्याच्यावरती कारवाई करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।